नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। 7 वाजल्यापासून भरपूर महिलांना तिसऱ्या टप्प्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर कशामुळे या तिसऱ्या टप्प्याचे अचानक पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर लाडकी बहीण योजनेमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या होत्या, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये बऱ्याच महिलांना पैसे मिळालेले आहेत। परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नव्हता, फक्त अशाच महिलांना आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून 4,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शासनाने आज कोणता निर्णय घेतलेला होता की त्याच्यामुळे हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर राज्यातील महिलांना 2 टप्पे मिळालेले आहेत। आता तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू झालेली होती, परंतु ज्या महिलांना 2 टप्पे मिळालेले होते त्यांना सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिसरा टप्पा देण्यात येणार आहे। परंतु ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये एकही रुपया मिळालेला नव्हता, फक्त याच महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांना या योजनेमार्फत 1,500 रुपये देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे शासनाचे उद्दिष्ट होते। परंतु काही अशा माता भगिनी आहेत की त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये एकही रुपया मिळालेला नव्हता, परंतु या सप्टेंबर महिन्यामध्ये सरसकट आजपासून 3 दिवसांमध्ये सर्व महिलांच्या खात्यावरती 4,500 रुपये येणार आहेत। तर एकनाथ शिंदे साहेब सुद्धा म्हटले आहेत की पूर्णपणे राज्यातील गोरगरीब महिलांच्याच खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते, परंतु आता तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आणि त्या महिलांनी या 2 गोष्टी करायच्या आहेत की बँकेशी संपर्क करायचा आहे की तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे तुम्हाला लगेच समजणार आहे। कारण राज्यामध्ये हातावरती पोट असणाऱ्या भरपूर अशा महिला आहेत की त्या पूर्णपणे काबाड कष्ट करून रात्री पूर्णपणे त्यांची तेव्हा चूल पेटते असं सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे ज्या माता भगिनींचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत अशा माता भगिनींना सरकारने सांगितल्याप्रमाणे अजून एक संधी दिली जाणार आहे। त्यांना अंगणवाडी सेविकांकडे हा फॉर्म भरायचा आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये जो तिसरा टप्पा आहे तो पूर्णपणे आज कोणत्या महिलांच्या खात्यावरती जमा केलेला आहे, तर भरपूर महिलांना 2 टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत, परंतु काही महिला अजूनही एकही टप्प्यामध्ये बसलेल्या नाहीत। तर त्याच महिलांना फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजेच आजपासून येत्या 3 दिवसामध्ये सरसकट त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा केले जाणार आहेत। याच्यामध्ये जुलै महिन्याचे 1,500 रुपये, ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये, टोटल 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। सोबतच महिलांसाठी अन्नपूर्ण योजना सुद्धा सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 गॅस मिळणार आहेत, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा तुम्ही फॉर्म लगेच भरा। परंतु ज्या माता भगिनींना सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचा फॉर्म जरी पात्र ठरलेला असेल आणि त्यांना आज पैसे आले नसतील, तर अशा महिलांना सुद्धा मोठी अपडेट आहे। शासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्यांचे फॉर्म सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र होते त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहेत। म्हणजे 2 हप्त्यांमध्ये ज्यांना 3,000 रुपये मिळाले आहेत तर त्यांना या 3 दिवसांमध्ये एकही रुपया मिळालेला नाही। तर ज्या माता भगिनींना आज तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे एकही रुपया आलेला नसेल तर त्यांनी आधार सीडिंग नसेल केलं तर लवकरात लवकर आधार सीडिंग म्हणजेच आधार लिंक बँक खात्याशी लिंक करायचं आहे। सर्वात महत्त्वाचं हे पहिलं काम। आणि दुसरं काम म्हणजे पोस्टामध्ये तुम्हाला सरकारी खातं खोलायचं आहे आणि त्याच्यासोबत आधार सीडिंग करायचं आहे, नाहीतर तुम्हाला पूर्णपणे या सप्टेंबर महिन्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये एकही रुपया मिळणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला ही 2 कामे लवकरात लवकर उद्याच्याला ही कामे करून घ्यायची आहेत, अन्यथा तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्व अपडेट एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। अपात्र महिला आणि पेंडिंग महिला, जरी तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असू द्या, पेंडिंग असू द्या किंवा रिजेक्टेड असू द्या, तरी पण एक संधी देऊन 30 सप्टेंबरच्या अगोदर तुमचा फॉर्म पात्र ठरणे आवश्यक आहे, अन्यथा ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचा फॉर्म पात्र होणार नाही आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकही रुपया मिळणार नाही।
त्याच्यामुळे तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांना पैसे भेटतील त्याच महिलांना सरसकट पैसे मिळणार आहेत। अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत। आता ती तारीख निश्चित झालेली आहे। सोबतच आज ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांचे तर अभिनंदनच आहे, परंतु ज्यांना आले नसतील तर त्यांनी OTP व्हेरिफिकेशन असेल, आधार सीडिंग असेल किंवा तुमचा आधार लिंक बँक खात्यासोबत असेल, या बेसिक गोष्टी सर्व कंप्लीट करायच्या आहेत। कारण राज्यामध्ये भरपूर महिलांना, जवळपास 50% महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजना ही एकदम योजना परफेक्ट काम करण्यात आलेले आहे। आता ही 3 कामे आजच्या आज करा हे सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे। पोस्टामध्ये नवीन खातं खोला, नवीन खातं नसेल तर तुमचं अगोदरच असेल तरी पण चालणार आहे। सोबतच दुसरं जे काम आहे, जर तुमचं बँक खातं अगोदरच असेल तर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा। तिसरं म्हणजे आपला फॉर्म पात्र ठरला आहे का ते एकदा चेक करा। आणि ही 3 कामे सर्वात महत्त्वाची आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ही 3 कामे उद्याच्या उद्या करायची आहेत। आज नाही केले तरी चालू शकतील। फक्त या महिलांनाच मिळणार लाभ। तर पूर्णपणे तुम्ही इथं बघू शकता 4,500 रुपये कोणत्या महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। तर राज्यातील ज्या ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेले होते आणि त्यांचे फॉर्म 31 ऑगस्टच्या आधी पात्र ठरले होते, अशाच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत। तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभाग या वेबसाईटद्वारेच भरपूर फॉर्म भरलेले होते। सोबतच नारी शक्ती दूत ॲपवरून सुद्धा भरपूर फॉर्म भरलेले होते, परंतु त्या महिलांनी OTP व्हेरिफिकेशन केलेलं नव्हतं। आता भरपूर महिलांना OTP व्हेरिफिकेशन माहीत नाही। तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही हे जर केलं नसेल तर तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व गोष्टी बरोबर असून, जसं की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक, सोबतच तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असलं तरी पण पैसे येणार नाहीत आणि फॉर्म जरी पात्र ठरला असाल तरी पण पैसे येणार नाहीत। OTP व्हेरिफिकेशन हे अगदी महत्त्वाचं आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये 10 अंकी आपला मोबाईल नंबर टाकून त्याच्यावरती येणारा OTP सबमिट करायचा होता। त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे ते OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुली दाखवणार होतं। जर तुम्ही अजून OTP व्हेरिफिकेशन केलं नसेल तर लवकरात लवकर तुमचं OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे। सोबतच बघू शकता ज्या महिलांनी अजून फॉर्म भरलेले आहेत तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुद्धा बंद झालेला आहे, सोबतच ॲप पण बंद झालेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला आता ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही। तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे, अंगणवाडी ताईंकडे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड आहेत, सोबतच नवीन फॉर्म भरायचे आहेत, अशांसाठी अपडेट आहे।